चांदीपासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। जो चांदीपासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती आपण सर्वांनी ओझरती थंबनेलमध्ये पाहितली आणि टायटलमध्ये वाचले। ज्या माहितीच्या अनुसार आता 31 मार्चपर्यंत असे राहणार आहे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव। पण इथून 31 मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव? इथून 31 मार्चपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी? चला तर मग या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तरे। जर आपल्याला सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेलला पण ऑल करून घ्या। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांदीपासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव जो तुमच्यासारखा आहे माझ्यासारखा आहे तो विचार करतो की इथून 31 मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात सोयाबीनचे दर। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया की इथून 31 मार्चपर्यंत आता कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव। जर आपण सर्वांनी सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव कसा आहे तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला दिसतोय तो बाजारभाव सध्याच्या कंडिशनला 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। जर इथून पुढचा विचार केला तर मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची मागणी आहे आणि जो सोयाबीनचा पुरवठा आहे याच्यामध्ये 100% गॅप निर्माण होताना दिसणार आहे। याच्यामुळं मार्च महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येण्याची शक्यता आहे। परंतु लक्षात घ्या मित्रांनो, ही तेजी फक्त आपल्या हातात नाही तर या तेजीवरती ग्रहण लागले अमेरिकेचं। मग ते कसं तर लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिकेमध्ये काय घडले की ट्रम्प सरकारने अगोदर जो टॅरिफ लावला होता तर तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं तो टॅरिफ रद्दबातल ठरवला। पण पुन्हा एकदा ट्रम्पनं काय केले आता 15% आयात शुल्क हा लादलाय। या परिस्थितीमुळे आपल्याला थोडी अस्थिरता निर्माण होताना दिसत आहे, ज्याच्यामुळे कधी डॉलर मजबूत होतोय तर कधी रुपया मजबूत होते, ज्यामुळे बाहेरील देशातून होणारी खाद्यतेलाची आयात ही कधी महाग होत आहे तर कधी स्वस्त होत आहे। यामुळं आपल्याला सोयाबीनचे बाजारभाव थोडेसे मार्च महिन्यामध्ये अस्थिर दिसतील। देशांतर्गत जे पायाभूत फंडामेंटल्स आहेत याच्यामुळे सोयाबीनचे भाव वाढायला पाहिजेत, पण आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडते यावरती सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। एकंदर परिस्थितीचा विचार जर केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला या ठिकाणी थोडा तेजीतच दिसेल, पण जी एक तुफान तेजी येण्याची शक्यता होती ती सध्या मावळली आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव माझ्या मते इथून 31 मार्चपर्यंत आता आपल्याला 5,200 ते 5,800च्या दरम्यान पोहोचताना दिसू शकतो किंवा राहताना दिसू शकतो, पण 6,000ची शक्यता थोडीशी इथं पॉज आउट झाली एवढं मात्र खरं। मग सोयाबीनचा बाजारभाव या पद्धतीनं राहिला तर विक्रीचं कसं करायचं बरं? तर माझं मत आहे की तुम्ही काय करा, 5,500च्या वर सोयाबीनचा भाव हा इथून पुढे कधीही जाऊ द्या। तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यांचं सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होईल 100% फायदा। मग काय आहे आपला विचार कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो। सर्वांचे खूप आभार।